मकर संक्रांतीत होऊन बरेच दिवस झालेले आहेत, पण हा व्हिडिओने माझ्याकडून पोस्ट करायचा राहून गेलेला होता. 14 तारखेला आम्हाला मकर संक्रांती काही कारणामुळे सेलिब्रेट करता आली नव्हती, त्याच्यामुळे आम्ही रथ सप्तमीला केलेली होती. आणि आता रथ सप्तमी होऊन सुद्धा अजून 1 वीक झालेला आहे, पण मला व्हिडिओ एडिट करायला टाइम न भेटल्यामुळे लेट झालेला आहे अपलोड व्हायला. सो हा व्हिडिओ आहे ना, मी मकर संक्रांती म्हणजे मागच्या संडेला ॲक्च्युली शूट केलेला आहे, ज्या दिवशी आम्ही संक्रांती म्हणजे विडे वगैरे घेतले आणि हळदी कुंकवाचा वगैरे सगळं कार्यक्रम एकाच दिवशी ठेवलेलं होतं. मग त्याच्यासाठीच मी रेडी होत होते अँड म्हटलं त्याचाच मेकअपचा लुक आहे ना, तो तुमच्यासोबत शेअर करावा. एकदम बेसिक आणि सिंपल मला मेकअप हवा होता. सगळ्यात पहिलं कन्सिलर लावून घेतलं, त्याच्यानंतर फाउंडेशन स्किप करून लगेच बेबी क्रीम लावली अँड थोडंसं लिपस्टिक आहे ना, तीच ब्लश म्हणून हायलायटर, आणि डोळ्यांचा मेकअप सुद्धा खूप सिंपल ठेवलेला आहे. आणि हा जो लिप कॉम्बो आहे ना, तो खरंच आता माझा सध्या खूप जास्त फेवरेट आहे. अगदी म्हणजे कुठल्या पण आउटफिटवरती जातो, आपले इंडियन असू दे किंवा वेस्टर्न असू दे, आणि अगदी सिंपल सोबर असा मेकअप लुक. ॲक्च्युली आजकाल मेकअप आहे ना, तो माझ्याकडून खूपच म्हणजे सुंदर टर्नआउट होत आहे, जसा मला पाहिजे आहे ना तसा. आता मेकअप वगैरे झाल्यानंतर आहे ना, ज्वेलरी घालावी म्हटलं. साडी मी ऑलरेडी घातलेली आहे. याचा फायनल लुक सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दाखवणार आहे, म्हणजे साडी वगैरे जी की मी मेशोवरून घेतलेली होती. आणि फर्स्ट टाइम मी ही ब्लॅक कलरची साडी घातलेली होती मकर संक्रांतीसाठी. सो इथे नवऱ्याकडून अप्रुव्हल घेत होते की जे चोकर आहे ना, ते थोडंसं खाली चांगलं दिसत आहे की गळ्याला चिटकून. तर त्यांचं असं म्हणणं होतं की थोडंसं खाली आहे ना, तेच छान दिसत आहे. आता ऑफ कॅमेरा मी माझी हेअरस्टाईल वगैरे करून घेतलेली आहे. बांगड्या बघू शकता तुम्ही, मी मेशोवरूनच घेतलेल्या आहेत. हिरव्या बांगड्या माझ्याकडे ऑलरेडी होत्या घरातच. आणि हा जो कडा होता ना, तो आणि छोट्या ज्या गोल्डनवाल्या बांगड्या आहेत, ज्या मी पुढे मागे घातलेल्या आहेत. ज्वेलरी सुद्धा मी मेशोवरून घेतलेली आहे. मेकअपचे प्रोडक्ट बऱ्यापैकी मिंत्रावरचे आहेत किंवा फ्लिपकार्टवरती. जे जे प्रोडक्ट मी जिथून घेतलेले आहेत ना, सगळ्याच्या जे लिंक आहेत ना, त्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटून जातील, त्याच्यामुळे डिस्क्रिप्शन चेक करा. आणि हा जो फायनल लुक टर्नआउट झालेला होता ना, तुम्ही बघू शकता, विदाऊट एनी फिल्टर, विदाऊट एनी एक्स्ट्रा लाईट, म्हणजे एकदम म्हणजे मी ना असं खरंच असं मला प्राऊड फील होत होतं की यार तू शिकली. म्हणजे मला ना लिटरली मेकअपचा पण माहिती नव्हता, पण आता मी हळूहळू सगळं शिकत आहे. अँड ही साडी फायनल लुक तुम्ही बघून घ्या. खूप सुंदर साडी आहे, एकदम मऊ सूत आहे. याच्यावरचा पदर आहे ना, ॲक्च्युली तो मला खूप जास्त आवडला. तुम्ही बघू शकता, याचे काठ सुद्धा थोडेसे वेगळे आहेत. याचा ब्लाऊज आहे ना, तो रनिंग आहे, म्हणजे की गुलाबीच आहे काठांसारखा. पण मी ह्याच्यावरती जो घातलेला ब्लाऊज आहे तो माझ्या पैठणी साडीवरचा आहे, जो की गुलाबी माझ्याकडे ऑलरेडी होता. तर एकंदरीत असा माझा फायनल लुक होता. हे मंगळसूत्र आहे ना, आणि त्या घातलेल्या बुगड्या मी तुळशीबागेतून घेतलेल्या होत्या. जर याची सेम लिंक मला मिशोवरती वगैरे भेटली तर मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. आणि एकदा मी ऑर्डर सुद्धा केलं होतं असं मोत्याचं मंगळसूत्र मिशोवरून, तेच मी तुमच्यासोबत शेअर करेल. त्याची सुद्धा क्वालिटी खूप बेस्ट होती. आणि इथे विडे वगैरे घेऊन झाले ना, संक्रांतीचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम झाल्यानंतरची ही शेवटची क्लिप होती, जी की खूप जे सुंदर कार्यक्रम झालेला होता आमचा एकंदरीत हळदी कुंकवाचा. आय नो की व्हिडिओ अपलोड करायला थोडासा लेट झाला आहे, पण समजून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अजून असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय.